ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूया 25 मिनिटं 50 बातम्या. वर्ध्यामध्ये महायुतीतून महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याच्या मागणीनं जोर धरलाय. 4 पैकी एका मतदारसंघात तरी महिला उमेदवार द्यावाच अशी मागणी केली जाते. त्यामुळे आर्वीतून सरिता गाखरे तर वर्ध्यातून अर्चना वानखेडे या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत नागपुरातील रामटेक आणि दक्षिण नागपूरच्या जागांवरून तणाव निर्माण झालाय. दोन्ही जागांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जालन्यातील परतूर मतदारसंघात काँग्रेसमध्ये रस्सीखेच बघायला मिळते. या मतदारसंघातील आजी-माजी आमदारांसोबतच 11 जणांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस पक्षाकडून इच्छुक म्हणून प्रबळ दावेदारी करणारे रमाकांत भोई निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काँग्रेस पक्ष माझ्यासारख्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा नक्कीच विचार करेल असा विश्वास रमाकांत भोईंनी व्यक्त केला. सोलापुरात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचा मेळावा होणार आहे. यावेळी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांकडून उमेदवारांची चाचपणी केली जाईल. सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेस अंतर्गत संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष मिटवण्यासाठी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत मिरजेतला वाद मिटवण्यात यश आलं. विधानसभेसाठी पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका बघायला मिळणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी दिवाळीनंतर मोदींच्या जाहीर सभा होणार आहे. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. निकाल लागल्यानंतर राजकीय पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी 72 तासांचा अवधी मिळणार आहे. टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात आले. आनंदनगर टोलनाक्यावरती राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. रुपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी नाट्य सुरू झालंय. अशातच रुपाली ठोंबरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. अजय महाराज बारसकर यांच्यावरती घरात घुसून हल्ला करण्यात आला. मनोज जरांगेंवरती टीका केल्याचा आरोप करत जरांगे समर्थकांनी हा हल्ला केला आणि या प्रकरणी 2 आरोपींवरती गुन्हा दाखल झालाय. या होत्या काही सविस्तर घडामोडी. त्याचसोबत अशाच काही बातम्या आपण यानंतरच्या बुलेटिनमध्ये सुद्धा बघणार आहोतच. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडणारे सगळे अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती सर्वात आधी बघायला मिळतील. आणि त्याचसोबत न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा, कारण या बुलेटिनमध्ये पाहिलेल्या काही बातम्या किंवा काही नेत्यांची महत्त्वाची वक्तव्य आणि काही महत्त्वाची दृश्य ही तुम्हाला पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक पेजवरती किंवा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. यानंतर एक नजर टाकूया 10 सेकंदात बातम्यांवर. छत्रपती संभाजीनगरातील सिडको पोलीस स्टेशन समोर मराठा कार्यकर्त्यांचा ठिय्या. जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संजय केनेकरांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. भोर महाड मार्गावरती माती आल्यानं वाहतुकीला फटका. वाहनं चिखलातून काढली बाहेर. ठेकेदाराच्या कामावरून नाराजी. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे 32,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मात्र आचारसंहितेमुळे मदत निधी अडकल्यानं शेतकरी चिंतेत. सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार. अधिष्ठातांकडे तक्रार करत कारवाईची मागणी. नांदेडमध्ये विजेच्या खांबावरती चढलेल्या कामगाराला लागला शॉक. धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद. नांदेडच्या हदगावमध्ये संदल मिरवणुकीत 2 गटात वाद. दोन्ही गटातील 46 जणांवरती गुन्हे दाखल. हरदोईमध्ये प्रेमी युगुलाला पोलिसांकडून बेदम मारहाण. घरी झालेल्या भांडणानंतर मारहाण करत पोलीस स्टेशनमध्ये आणलं. हरदोईमध्ये भरधाव ट्रॅक्टर भिंत तोडून घरात घुसला. भीषण अपघातात 2 जण गंभीर जखमी. बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोजासह 7 जणांवरती गुन्हे दाखल. डान्स ग्रुपची 11,96,00,000 फसवणूक केल्याचा आरोप. नवरात्र महोत्सवात 22 लाख भाविकांनी घेतलं तुळजा भवानी देवीचं दर्शन. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. ठाकरे आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बिघाडी. नाना पटोलेंना ठाकरे गटाचा विरोध. नाना पटोले बैठकीत असतील तर जाणार नाही, ठाकरे गटाची भूमिका. रुपाली चाकणकरांसाठी केलेली पोस्ट डिलीट. अजित पवारांनी केलेली कौतुकाची पोस्ट. रुपाली चाकणकरांना पुण्यातून मोठा विरोध.
आदित्य ठाकरे 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार. वरळीत शक्ती प्रदर्शन करत भरणार अर्ज. नारायण राणे आणि फडणवीसांची बैठक. कुडाळ मतदारसंघाबाबत महत्त्वाची चर्चा. निलेश राणेंच्या उमेदवारी संदर्भात चर्चा. जागा वाटपाआधी सागर बंगल्यावर गाठीबेठी सुरू. राजेंद्र गावित, भारती लवेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. नाना पटोले शरद पवारांच्या भेटीला. नाना पटोले यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल. जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची शक्यता. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची राज्य सरकारकडून दखल. झिशान सिद्दीकी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. मतदार यादीत हेराफेरीचा प्रकार लज्जास्पद. नावं कमी करण्यात भाजपचा हात. महाविकास आघाडीचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप. येत्या 24 तासात भाजपची पहिली यादी जाहीर होणार. 32 आमदारांचं तिकीट कापणार, सूत्रांची माहिती. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना धक्काबुक्की. भाजीचे क्रेट हटवल्यानं फेरीवाल्यांकडून शिवीगाळ. घटना सीसीटीव्हीत कैद. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपावरून ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यातला वाद उघड झालाय. ठाकरे गटानं नाना पटोले यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. पटोले असतील तर बैठक होणार नसल्याचं ठाकरे गटानं स्पष्ट केलं. विदर्भातील जागांवरून पटोले आणि ठाकरे गटात हा वाद झाल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे विरुद्ध पटोले असा वाद होताना दिसतोय. ठाकरे आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून काहीसे मतभेद दिसत आहेत. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे आणि काँग्रेसमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र एकूणच दिसतंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपावरून ठाकरे गटानं नाना पटोले यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली आणि पटोले असतील तर बैठक होणार नाही असं ठाकरे गटानं स्पष्ट केलंय. विदर्भातील जागांवरून पटोले आणि ठाकरे गटामध्ये हा वाद झाल्याचं समोर आलंय. काय नेमकं वितुष्ट निर्माण झालंय ठाकरे आणि पटोले यांच्यामध्ये किंवा काँग्रेसमध्ये, अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, महाविकास आघाडीच्या विधानसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाच्या बैठका एकापाठोपाठ एक होत आहेत. मात्र या बैठकींमध्ये मोठा वाद जो आहे तो निर्माण होताना आपल्याला समोर येत आहे. खास करून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये जागा वाटपावरनं मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाल्याचं आपल्याला समोर आलेला आहे. आणि या जागा वाटप जे आहे ते विशेष करून विदर्भातील जागा वाटपावरनं मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जर का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेते नाना पटोले हे जर महाविकास आघाडीच्या बैठकीला जागा वाटपाच्या बैठकीसाठी उपस्थित असतील चर्चेसाठी, तर त्या बैठकीला ठाकरे गटाकडनं कोणीही नेता उपस्थित राहणार नाही अशी वरिष्ठ सूत्रांकडनं माहिती मिळते. त्यामुळे एक वाद जो आहे तो आता विकोपाला गेल्याचा समोर आलेला आहे. ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस असा हा जो वाद आहे तो विकोपाला गेल्याचा पाहायला मिळतोय. जागा वाटप जे आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये जवळपास शेवटच्या 28 विधानसभा मतदारसंघाचा वाद जो आहे तो काही सुटलेला नाही आहे. विशेष करून या 28 मतदारसंघामध्ये विदर्भातील मतदारसंघांची संख्या जी आहे ती सर्वाधिक आहे. आणि त्याच मतदारसंघावरनं तू मैमे जी आहे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वारंवार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता नाना पटोले हे जर या बैठकीला उपस्थित असतील तर ठाकरे गटाकडनं या बैठकीला कोणीही उपस्थित राहणार नाही अशी ताठर भूमिका ठाकरे गटाकडनं घेण्यात आल्याची वरिष्ठ सूत्रांकडनं सांगण्यात येते. त्यामुळे अखेरीस महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं समोर आलेलं आहे. बिलकुल उदय, मात्र या विदर्भातल्या जागांसंदर्भात म्हणजे या विदर्भातल्या कोणत्या जागा आहेत जिथे महाविकास आघाडीतल्याच म्हणजे काँग्रेसनं देखील दावा केलाय, ठाकरे गटानं देखील दावा केलाय, अशा कोणत्या जागा आहेत? या जागांसमोर अधिकृत माहिती समोर आली नसली तरी जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार नागपूर शहरातील जागा आहे, त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील जागा आहे आणि त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील जागा आहे. विशेषतः पश्चिम विदर्भाच्या जागा त्या संदर्भातला वाद हा विकोपाला गेल्याचं समजत आहे. विदर्भाच्या बहुतांश जागांवरती काँग्रेसने दावा केलेला आहे आणि काँग्रेस त्या जागा सोडण्यास तयार नसल्याचं समोर आलेलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात ताठर भूमिका जी आहे ती घेतलेली. त्यांच्या ताठर आणि कठोर भूमिकेबद्दल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं वारंवार नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे. मात्र आता बैठकीमध्ये कुठलाही जे आहे चर्चा जी आहे ती पुढे जात नाही आहे. 28 जागांचा वाद हा विकोपाला गेला असल्याचं सांगायचं आहे. त्यामुळे अखेरीस महाविकास आघाडीच्या एकूणच जागा वाटपाच्या चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाडी झाल्याचं समोर आलेलं आहे. बरोबर आहे उदय, आणि आपल्याला जागा वाटपाचा फॉर्म्युला तर महाविकास आघाडीचा कळलेला होता. कोणता पक्ष किती जागांवरती लढणार हे ठरलेलं असताना परत आणखीन काय वाद? महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं तर 3 प्रमुख पक्ष आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस, असे 3 प्रमुख पक्ष आहे. आणि तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटप जे आहे ते ठरलेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा आहे ज्या जागा वाटप झालेलं होतं त्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला किती मतदान झालेलं आहे त्यानुसार हे जागा वाटप ठरवण्यात येत आहे. त्याचबरोबर कोणत्या पक्षाचा उमेदवार तिथे स्ट्रॉंग आहे, ज्याचं मेरिट आहे त्यानुसार उमेदवार नेहमी असं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत झालेलं आहे. मात्र असं असताना देखील विदर्भातल्या काही जागांवरती काँग्रेसचं एकूण वर्चस्व जो असावा या दृष्टिकोनातून काँग्रेसचे नेते जे आहेत आडमुठे धोरण घेत आहेत. त्यामुळे एकूणच ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते नाराज झाले. बरोबर उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी बघणार आहोत, ती म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या प्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी डिलीट केली आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी भक्कम उभा आहे अशी पोस्ट अजित पवारांच्या फेसबुक पेजवरती करण्यात आलेली होती. मात्र ही फेसबुक पोस्ट अजित पवारांच्या फेसबुक पेजवरनं आता डिलीट करण्यात आल्याचं कळतंय. रुपाली चाकणकर यांना पुणे शहरातून जोरदार विरोध होताना दिसतोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी न मिळाल्यामुळे पक्षातले अनेक जण नाराज आहेत. अशातच रुपाली चाकणकर यांना दुसऱ्यांदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद मिळाल्यामुळे पक्षातल्या अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातच अजित पवारांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती केलेली पोस्ट चांगली चर्चेत आली. मात्र आता ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.